भांडूपमधल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आहेत. उद्धव ठाकरे सध्या बोलतात. पण या सगळ्या साठमारीमध्ये विश्वास कोणावरती ठेवावा हा एक मोठा प्रश्न असतो आणि मला अभिमान वाटतो की तो विश्वास मुंबईकरांनी आपल्या युतीवरती ठेवला, आपल्यावरती ठेवला आणि तो विश्वास आपण सार्थ ठरवलेला आहे. ही जी काही कामं आज होत आहेत ही आपल्या वचननाम्याची कामं आहेत. या जलबोगद्याचं भूमिपूजन हे 2009 साली झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी माझ्या हस्ते भूमिपूजन झाले, मला कल्पना नाही ह्या जलबोगद्याचं झाले की नाही कल्पना नाही. पण 2009 त्यावेळेला सुरुवात झाली आणि पूर्ण झालं ते आता 2016. मला एकदा पुसटचं आठवतंय, मलबार आपलं ते तिथले छोटं टनेल होतं त्या भूमिपूजनाला तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव आले होते आणि त्याच्यानंतरचे मुख्यमंत्री म्हणजे जणू काय आपलं कामच नाही, तुमचं तुम्ही बघा. आपण जाणीवपूर्वक येत आहात त्याच्याबद्दल मी आपल्याला खास धन्यवाद तर गेल्या वेळेला दिलेले आहे. याचं कारण असं की हा कार्यक्रम झाला, उद्या आपल्या दोघांचा फोटो येणार. ते म्हणजे अनेकदा चाव्या मारायला फार सोपं काम असतं. चावी देणं, चावी फिरवणं, अरे चावी मारली यायला तसं नाही. पण ही जी याला काय चावीच म्हणतात ती फिरवणं म्हणजे कित्येक लोकांच्या घरामध्ये आपण आज पाणी दिलेलं आहे. पण हा फोटो येणार आमचा, या सगळ्या कामाचं श्रेय आम्हाला मिळणार, मानकरी आम्ही. पण ते करत असताना काय काय करावं लागलं, महापालिकेला कोणत्या दिव्यातनं जावं लागलं, त्या कामगारांना कोणत्या दिव्यातनं जावं लागलं याची कल्पना कधी कोणाला येते. आणि म्हणून महापौर आता आपण जे सांगितलं ती अतिशय चांगली सूचना आहे. अनेकदा असं होतं की आपल्याकडे ते गाणं ना, जंगल में मोर नाचा किसने देखा. काय जंगलामध्ये मोर नाचत असतो, एवढा सुंदर पिसारा फुल होतो, पण कोणीच बघत नाही कारण जंगलामध्ये नाचत असतो. तसं आज जर का कोणाला सांगितलं की मुंबईमध्ये मुंबईकरांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महापालिकेने इतके किलोमीटरचे जलबोगदे केलेले आहेत, लोक म्हणतील दाखवा. दाखवायचं कसं? दाखवताच येणे शक्य नाही कारण ह्या जमिनीच्या खाली जवळपास 150 ते 200 फुटावरती हे काम झालेलं आहे. अनेक ठिकाणावरनं म्हणजे जिथून हे जलबोगदे गेले असतील, वरती घरं असतील, रस्ते असतील, पण कोणाला कळलंच नाही काम कधी झालं. जो विकास म्हणतो तो हा असा पाहिजे की लोकांना कळलंच नाही पाहिजे की सगळी कामं होताना त्रास झालाच नाही. पण मला अचानक कळलं, अरे माझं पाणी वाढलं कसं, तर माझ्याच खालनं किंवा इकडनं जो जलबोगदा गेलेला आहे त्यामुळे इतकं कित्येक किलोमीटर लांबीचं पाणी, लांब असलेलं पाणी हे माझ्यापर्यंत आलेलं आहे. हे काम आहे. आणि मी स्वतः त्यावेळेला गेलो होतो, माझे फोटो येण्यासाठी नव्हतं गेलो, पण त्या बोगद्यांचं काम चालू असताना गेलो होतो. खरंच फार बिकट अवस्था असते आतमध्ये, म्हणजे दिवे गेले तर किट्ट काढू काय दिसणारच नाही. मग ते हेल्मेट बिल्मेट घालून नुसतं जायचं म्हटलं 1-2 किलोमीटर